नमस्कार भक्तांनो. भगवान शिवांना समर्पित असलेला श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा, उपासना आणि आध्यात्मिक साधनेचा पवित्र काळ. श्रावण महिना आला की वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. मंदिरांमध्ये हर हर महादेवाचा जयघोष येतो. शिवलिंगावरती जलाभिषेक केला जातो. बेलपत्र, दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, श्रावण महिना भगवान शिवांना इतकं प्रिय का आहे? या महिन्यात सोमवारचे विशेष महत्त्व काय आहे? शिवलिंगावर जल अर्पण करण्यामागे नेमकी भावना काय आहे? आणि श्रावण महिन्याशी जोडलेली ती पौराणिक कथा कोणती आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व, भगवान शिवाशी असलेले त्यांचे नाते आणि त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सुरुवातीलाच मनापासून म्हणा, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या काळात निसर्ग हिरवागार झालेला असतो, पाऊस पडत असतो, वातावरण प्रसन्न असते. भारतीय परंपरेमध्ये श्रावण महिना हा केवळ ऋतूचा एक भाग नसून भगवान शिवांच्या उपासनेचा विशेष काळ मानला जातो. अनेक भक्त या महिन्यात उपवास करतात, शिव मंदिरात जातात, महामृत्युंजय मंत्रांचा जप करतात, शिवलिंगावरती अभिषेक करतात आणि सोमवारचे व्रत करतात. पण या सर्व उपासनेमागे एक सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. तो म्हणजे मन शांत करा, अहंकार सोडा आणि परमेश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित करा. श्रावण आणि भगवान शिव यांचे नाते. श्रावण महिन्याचे भगवान शिवांशी असलेले नाते सांगताना समुद्र मंथनाची कथा विशेष महत्त्वाची मानली जाते. एकदा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं. मंदार पर्वतांचा मंथनदंड म्हणून आणि वासुकी नागाचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला. समुद्र मंथन सुरू झाले. सर्वांना अपेक्षा होती की समुद्रातून अमूल्य रत्ने, धन किंवा अमृत बाहेर येईल. परंतु सर्वात आधी समुद्रातून बाहेर आले ते भयंकर विष. त्या विषाचे नाव होतं हलाहल. ते इतकं भयंकर होतं की त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली. देव घाबरले, दानव घाबरले, संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजला. सगळे भगवान शिवांच्या चरणी गेले. महादेवांना प्रार्थना केली, हे महादेव, या विषापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण करा. भगवान शिवांनी सृष्टीच्या कल्याणासाठी ते विष स्वतः प्राशन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हलाहल विष आपल्या कंठात धारण केले, म्हणूनच त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. जल अभिषेकाचे महत्त्व. हलाहल विषामुळे भगवान शिवांचा कंठ अत्यंत तापला अशी पुराण परंपरा कथा सांगितली जाते. देवांनी आणि भक्तांनी त्यांना शांत करण्यासाठी जल अर्पण केले. याच भावनेतून शिवलिंगावर अभिषेक करण्याची परंपरा लोकप्रिय झाली असे मानले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण करता तेव्हा फक्त एक धार्मिक कृती म्हणून करू नका. मनात अशी भावना ठेवा, हे महादेव, माझ्या मनातील क्रोध, अहंकार, नकारात्मक विचार आणि दुःख दूर करा. माझ्या मनाला शांती द्या. हीच खरी भक्ती आहे. बेलपत्र महादेवांना का अर्पण करतात? श्रावणात भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. बेलपत्राला शिवपूजेत विशेष स्थान आहे. अनेक भक्त 3 पानाचे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतात. ही 3 पाने शिवांच्या विविध तत्वाचे प्रतीक मानले जातात. बेलपत्र आणि अर्पण करताना मनात श्रद्धा असणे सर्वात महत्त्वाचे, कारण भगवान शिवांना मोठमोठ्या वस्तूंची आवश्यकता नाही. ते तर भोळेनाथ आहेत. शुद्ध मनाने अर्पण केलेले साधे जल आणि एक बेलपत्र सुद्धा भक्तीचे प्रतीक ठरू शकते. श्रावण सोमवारचे महत्त्व. श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. काही जण शिव मंदिरात जाऊन अभिषेक करतात. काही जण शिव स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. श्रावण सोमवार म्हणजे केवळ उपवास करण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची आठवण करून देतो. उपवास म्हणजे केवळ अन्नापासून दूर राहणे नाही, वाईट विचारांपासून दूर राहणे, कटू शब्दांपासून दूर राहणे आणि चुकीच्या कृतीपासून स्वतःला थांबवणे. हाही उपवासाचा सुंदर अर्थ
आहे. माता पार्वती आणि श्रावणांची कथा. श्रावण महिन्याशी संबंधित अनेक लोकपरंपरा आणि पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येची जोडली जाते. माता पार्वतींना भगवान शिवांनी पती म्हणून प्राप्त करायचे होते. त्यासाठी त्यांनी कठोर तप केले. अनेक संकटे आली, परंतु त्यांची श्रद्धा डगमगली नाही. त्यांनी तपश्चर्या भगवान शिव प्रसन्न झाले. ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. खरी श्रद्धा आणि संयम असेल तर मनुष्य आपल्या ध्येयाच्या दिशेने दृढपणे पुढे जाऊ शकतो. म्हणून श्रावण महिन्यात भगवान शिवांची पूजा करताना भक्तीबरोबर संयम असणे खूप गरजेचे आहे. आता श्रावणात काय करावे? आता प्रश्न येतो, श्रावण महिन्यात आपण कोणत्या गोष्टी करू शकतो? सर्वात प्रथम सकाळी उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, शक्य असल्यास घरातील देवघर स्वच्छ करा, भगवान शिवासमोर दिवा लावा, शिवलिंग असल्यास श्रद्धेने जल अर्पण करा, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, शक्य असल्यास बेलपत्र अर्पण करा, महादेवांची आरती करा आणि सगळ्यात शेवटी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. श्रावणातील एक छोटी पण सुंदर प्रार्थना. महादेवांसमोर हात जोडून म्हणा, हे भोलेनाथ, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी मिळू दे. माझ्या मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होऊ दे. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. हर हर महादेव. श्रावण आपल्याला काय शिकवतो? श्रावण महिना आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. पहिली गोष्ट, अहंकार सोडा. भगवान शिवांच्या रूपाकडे पाहिले तर आपल्याला साधेपणा दिसतो. गळ्यात सर्प, अंगावर भस्म, डोक्यावर चंद्र आणि जटांमध्ये गंगा. त्यांच्याकडे राजशाही वैभव नाही, तरीही संपूर्ण सृष्टी त्यांना महादेव म्हणते. याचा अर्थ असा की परमेश्वराला बाह्य दिखाव्यापेक्षा मनाची शुद्धता प्रिय आहे. दुसरी शिकवण, संकटात शांत राहा. समुद्र मंथनातून विष बाहेर आले, सगळे घाबरले, पण भगवान शिवांनी संकटांपासून पळ काढला नाही. त्यांनी ते संकट स्वीकारले. आपल्या जीवनातही अनेक वेळा अडचणी येतात, काही आर्थिक समस्या, काही कौटुंबिक समस्या, काही मनातील चिंता. अशा वेळी श्रावण आपल्याला शिकवतो, शांत राहा, श्रद्धा ठेवा आणि योग्य मार्गावरती प्रयत्न करत राहा. ओम नमः शिवाय मंत्र. श्रावण महिन्यात ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो. हा मंत्र भगवान शिवांच्या भक्तीत अत्यंत प्रसिद्ध आहे. जप करताना घाई करू नका. डोळे बंद करा, शांत बसा, मनातील विचार शांत करण्याचा प्रयत्न करा आणि प्रेमाने म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवा. श्रावण आणि निसर्ग. श्रावण म्हणजे निसर्गाचेही सुंदर रूप. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. नद्या, झरे आणि डोंगर जिवंत झाल्यासारखे वाटतात. जण संपूर्ण निसर्गच भगवान शिवांची पूजा करत आहे. पाऊस म्हणजे जीवन देणारा घटक आणि म्हणूनच श्रावण आपल्याला निसर्गाचा आदर करण्याचाही संदेश देतो. झाडे लावा, पाणी वाचवा, प्राणी पक्ष्यांची काळजी घ्या, ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. श्रावणात दानाचे महत्त्व. श्रावणात पूजा करण्याबरोबर गरजू व्यक्तींना मदत करणे हे अत्यंत सुंदर कार्य आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू व्यक्तींना कपडे द्या, एखाद्या भुक्याला व्यक्तीला भोजन द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा. कारण भक्ती केवळ मंदिरात नसते, भक्ती आपल्या कृतीतूनही दिसली पाहिजे. एक छोटी भक्तिमय कथा. एका गावात एक गरीब शिवभक्त राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, मोठे घर नव्हते, शिवपूजेसाठी महागड्या वस्तूही नव्हत्या, पण तो दररोज सकाळी नदीवर जायचा, एक लोटा स्वच्छ पाणी आणायचा आणि आपल्या छोट्याशा शिवलिंगावरती अर्पण करायचा. तो हात जोडून म्हणायचा, महादेवा, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, माझी ही छोटीशी भक्ती स्वीकारा. एक दिवस गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. तुझ्याकडे ना दूध, ना फूल, ना मोठा नैवेद्य, मग तुझी पूजा काय कामाची? तो भक्त शांतपणे म्हणाला, महादेवांना माझ्या वस्तूची नाही, माझ्या मनाची गरज आहे. त्याने पुन्हा डोळे बंद केले आणि ओम म्हणाला, ओम नमः शिवाय. ही कथा आपल्याला सांगते की देवाला आपल्या संपत्तीपेक्षा आपली श्रद्धा प्रिय असते. श्रावणात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? श्रावणात धार्मिक श्रद्धेनुसार काही गोष्टी टाळायला सल्ला दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोटे बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, गरजू व्यक्तींना शक्य असूनही मदत नाकारू नका, मनात सतत द्वेष मस्तर ठेवू नका, देवाची पूजा करताना केवळ इच्छा मागे कृतज्ञता व्यक्त करा आणि सर्वात महत्त्वाचे दुसऱ्यांना श्रद्धेचा अपमान करू नका. श्रावणाचा खरा अर्थ. भक्तांनो, श्रावण म्हणजे फक्त सोमवारचे उपवास नाही, श्रावण म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही, श्रावण म्हणजे फक्त अभिषेक करणे नाही, श्रावण म्हणजे मन शुद्ध करण्याचा प्रयत्न, वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न, देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा काळ.
शेवटचा संदेश म्हणून या श्रावण महिन्यात एक संकल्प करा. मी माझ्या मनातील राग कमी करेन. मी कुणालाही विनाकारण दुःख देणार नाही. मी माझ्या आईवडिलांचा आदर करेन. मी गरजू व्यक्तींना शक्य तेवढी मदत करेन. मी दररोज काही क्षण भगवान शिवांचे स्मरण करेल आणि प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण महादेवांची खरी पूजा फक्त मंदिरात होत नाही, ती आपल्या चांगल्या कर्मांमध्येही होत असते. समारोप. जर तुम्हालाही भगवान शिवांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी देवोत. आपल्या घरावर महादेवांची कृपादृष्टी सदैव राहो. पुढील श्रावण सोमवारपर्यंत नव्हे तर आयुष्यभर आपल्या मनात शिवभक्ती जागृत राहो. चला शेवटी एकदा सर्वजण मनापासून म्हणूयात हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय